तरुणाच्या छळाला कंटाळून एका दिव्यांग शिक्षिकेनं आत्महत्या केली आहे। नाशिकच्या शिंदेपळसे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। वंदना जाधव असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे। सामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण पंकज ठाकूरला अटक केली आहे। त्याच्या विरोधात 1 महिन्यापूर्वी देखील नाशिक रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही। शेवटी वैतागलेल्या वंदना जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। तरी वाटतं शाळेत गेला तो डायरेक्ट, तर म्हणजे चला घरी माझ्या असं कर तसं कर, इकडे तिकडे तिला धक्काबुक्की केली वाटतं। आणि काही फोटो वाटतं त्याच्याकडे दाखवतो होता सगळ्यांना, हे बघा माझा फोटो, हे फोटो म्हणायचं। तशा घरी गेलो आम्ही, त्याच्याकडून त्याचे मोबाईल घेतले, हिसकून घेतले। आम्ही पोलीस स्टेशन गेलो शनिवारी, पण साहेबांनी आमची कोणतीही कंप्लेंट घेतली। 5 तास आम्ही तिथं बसलो होतो। परवा दिवशी माझा लहान भाऊ माझा भाऊ गेले विचारायला तिथं, अजून 2 दिवसांनी म्हणे दोस्त तुम्ही काय करत होता, माझी दिदी गेली तर काय करा सांगा तुम्ही आता। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात 6 गुन्हेगारांनी 2 पोलीस शिपायांना मारहाण केली आहे। गुन्हेगारांना काल न्यायालयात नेलं जाणार होतं, पण गाडीत बसायला जागा नाही, खासगी गाडीतून न्यायालयात नेण्याची व्यवस्था करा अशी अजब मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली। मात्र पोलिसांनी ही मागणी धुडकावून लावली। त्यावेळी वैतागलेल्या कैद्यांनी थेट पोलिसांना मारहाणच केली। त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे, सेपरेट गाडी पाहिजे, आम्ही या गाडीमध्ये बसत नाही। त्याच्यावरून त्यांना सांगितलं की कोर्टासाठी एकच गाडी असते, 2-3 गाड्या नसतात। जेवढे आरोपी त्यांच्यासाठी एक गाडी सफिशियंट आहे। तर त्यांनी काय केलं की आम्हाला सेपरेट गाडी पाहिजे, त्यावरून त्यांनी मारामारी चालू केली तिथे। दादरमधील आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या 4घांना सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। गेल्या शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकर भवनची इमारत जमीनदोस्त करण्यात आली। या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी भोईवाडा पोलिसात गुन्हा नोंदवला। आंबेडकर भवनची इमारत मोडकळीस आली होती, नियमानुसार ती पाडण्यात आली आहे, तेव्हा यात अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती अर्जदारांनी न्यायालयाकडे केली होती। त्यानंतर न्यायालयानं 4घांना सशर्त जामीन मंजूर केला।